मित्रांनो, कविप्रविश्य यूट्यूबवर मनपूर्वक स्वागत. आज विषय घेतोय मी समाजामध्ये वाढत चाललेली एक गरज, लाजिरवाणी गोष्ट, वृद्धाश्रम. एक सर्वे केलेला, त्याच्यातून आलेली माहिती, आकड्यामध्ये थोडीफार तफावत असू शकते, पण मतितार्थ लक्षात घेण्यासाठी हे आकडे महत्त्वाचे आहेत. 1195 वृद्धाश्रम आहेत संपूर्ण भारतामध्ये. आणि आपण मोठ्या दिमाखात सांगतो आमचा महाराष्ट्र खूप प्रगतशील आहे, त्यातून पुणे तेथे काय उणे असा सुद्धा डांगोरा पिटला जातो. ह्या पुणे शहरातच 65 वृद्धाश्रम आहेत. आणि या भारत देशात वृद्धाश्रमात राहणारे वृद्ध जवळपास 1,00,000 वृद्धाश्रमात त्यांना राहावं लागतं आहे. मग कधीकधी अगदी पैसा खूप कमवलेली मुलं सांगतात की आम्हाला दोघांनाही वेळ नाही आहे आणि म्हणून आम्ही पैसे देऊन वृद्धाश्रमात ठेवलं आहे आईवडिलांना. साधा त्यांना हा विचार येत नाही की जर मला कळत नसताना 3 वर्षाच्या आत मला आईबाबांनी फेकून दिलं असतं तर मी आज जो आहे तो घडलो असतो का? मला जर माझ्या आईबापांनी शिक्षण दिलं नसतं, मला जर चांगले कपडे दिले नसते, मला जर चांगलं वास्तव्यास घर दिलं नसतं तर मी आज असा उभा असतो का? पण नाही, दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चाललेला आहे. एक अगदी गोंडस डिफेन्स घेत आहेत मुलं. कोणता आहे तो डिफेन्स? नोकरीवाली मुलगी करायची, ती भले आपल्या जातीची असो, आपल्या धर्माची असो, नाहीतर कोणीही असो. माझ्याशी जुळतंय ना तिचं, मग माझ्या आईबापांशी जुळो, माझ्या भाऊ बहिणींशी तिचं ना पटो, मला काय देणं घेणं नाही. ही घाणेरडी प्रवृत्ती आज बळास लागली आहे. आज वाढते ही प्रवृत्ती. आणि मग परिणाम एक गोंडस डिफेन्स घेण्यात होतो. त्याचं काय आहे, माझ्या बायकोची संस्कृती वेगळी आणि त्यातून ती नोकरी करते आणि ती माझं ऐकत नाही. तिचं ठाम मत असतं की माझे आईवडील आलेच नाही पाहिजेत घरी. मग आलेच नाही पाहिजेत इथपर्यंत मजल असेल तर सांभाळणं ही तर फार टोकाची गोष्ट झाली. परिणामतः आज प्रत्येक कुटुंबाला वृद्धाश्रमाची गरज भासायला लागली आहे. आज पेन्शन असलेल्या आईबापांना त्यांची अख्खी पेन्शन वृद्धाश्रमाची फी म्हणून भरावी लागते. आणि एका खोलीत 2 बेड टाकून त्या म्हाताऱ्यांचं उर्वरित आयुष्य मृत्यूची वाट बघण्यात आणि पश्चाताप करण्यात की ये मैंने कौन सी औलाद को जन्म दिया है. आणि याच्याच विरुद्ध आज मला खूप आनंद वाटतोय हे मेन्शन करताना, आणि लाजही वाटते आपल्या धर्माची. त्या मुस्लिम धर्मियांना मी माझा मनपूर्वक प्रणाम करतो, कारण माझ्या तरी निदर्शनास अनेक वृद्धाश्रमात मी पण कार्यक्रम करतो, तिथं मला कुठेही एकही मुस्लिम दिसला नाही आहे. अरे मग हा गुण त्यांचा घ्या ना. ज्या ज्या धर्मात जे जे चांगलं आहे ते ते घेत घेत जर आपण जगलो आणि एकात्मतेने वागण्याचं शिकलो तरच सदृढ समाजाची निर्मिती झाली असं मी तर म्हणतो. जे चांगलं आहे ते चांगलं म्हणायला माझी पण जीभ कधीही कचरत नाही. म्हणूनच या मुस्लिम धर्मातली मला ही गोष्ट फार आवडते की चाहे घरात कितीही गरिबी क्या असेना, दारिद्र्य का असेना, पण कुठल्याही मुलांनी, मुस्लिम मुलांनी आपल्या आईबापांना वृद्धाश्रमात ठेवलेलं मी तरी अजून पाहिलेलं नाही आहे. कोणी पाहिलं असेल तर ती खूप रेअर गोष्ट असेल. पण बिलकुल त्या धर्मामध्ये त्यांच्या अल्लानंतर ते मानत असतील ते फक्त आपल्या आईबापांना. आपल्या आईवडिलांच्या चरणामध्ये जन्नत असते, स्वर्ग असते, याच संदेशाला सन्मानपूर्वक मान देत ही मुस्लिम मुलं जगत असतात. म्हणूनच त्या धर्मियांना मी अगदी 100पैकी 100 मार्क देतो या बाबतीमध्ये. आज विचार करा, आत्ता हा आकडा 1,00,000च्या घरात
जवळपास 1200 वृद्धाश्रमातनं 1,00,000 वृद्ध राहत आहेत आणि फक्त मुस्लिम धर्म सोडून इतर धर्मियांचे लोक तिथे राहत आहेत आणि जास्तीत जास्त लोक हिंदू धर्मीय आहेत. म्हणजेच हिंदू मुलं ही नालायक ठरलेली आहेत आईवडिलांना सांभाळण्याच्या बाबतीत, आईवडिलांच्या भावनांचा सन्मान करण्याच्या बाबतीत. फक्त बायको ऐकत नाही म्हणून मी माझ्या आईवडिलांना नेऊ शकत नाही, मी त्यांना सांभाळू शकत नाही. अरे, आईवडिलांना सांभाळणे हे वाक्यच चुकीचं वापरतात ही मुलं. अभी तक वो माई का लाल पैदा होना है इस धरती पे जो अपने ही माँ बाप को संभाल सके. आई वडील आपल्याकडे असतात असं नका म्हणू. आमचं आयुष्य आई वडिलांकडे चाललंय. धिस फ्रेज इज परफेक्टली राईट. आज काही देणं घेणं राहिलं नाही आहे. आपल्यासाठी आपल्या घरातल्या वरिष्ठ मंडळींनी काय केलं, कोणत्या यातना सोसल्या, आपल्या आईबापांनी आपल्या पडत्या काळामध्ये आपल्याला कसा हात दिला, हे सुद्धा सगळं विसरून चाललीत लोक. आणि मग वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आणि बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू याप्रमाणे अनेक MBA स्टुडंटसुद्धा या बिझनेसकडे आकर्षित झाले आहेत. का तर त्यांनी केलेल्या सर्वेमध्ये पुढच्या 15 वर्षात खूप मोठं ओपन मार्केट या बिझनेसला आहे असंही सर्वे सांगतो. म्हणजे समाज कुठे चालला आहे. चला थोडंसं आपण जागरूकता निर्माण करू. आपापल्या कुटुंबामध्ये एकमेकांच्या संमतीने, एकमेकांना मदत करत आपल्या आपल्या कुटुंबातल्या सर्व वृद्ध माणसांचा आपण सांभाळ करू शकतो, हा एक आत्मविश्वास एकमेकांना देऊयात. 2-4 भाऊ असतील तर सर्वांनी मिळून आईबापांना सांभाळणं, आईबापांची काळजी घेणं, सांभाळणं हा शब्द चुकीचा आहे, त्यांची काळजी घेणं, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना साथ देत राहणं, हे आपण ठरवूयात आणि प्रतिज्ञा करूयात 2024मध्ये वृद्धाश्रमांची संख्या कमी झाली पाहिजे. त्याच्याकडं बिझनेस म्हणून पाहणाऱ्या लोकांना अपयश आलं पाहिजे, अशीच प्रतिज्ञा करूयात. घराघरामध्ये सगळ्यांमध्ये संवाद चांगला राहू द्या. ज्या ज्या वृद्धांनी ज्या ज्या कुटुंबियांसाठी खूप काही केलेलं आहे त्याची जाण प्रत्येक कुटुंबातल्या यंग जनरेशनमध्ये निर्माण व्हावी, ती कायमची टिकून राहावी. असे संस्कारित मुलांचा इथे आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये वावर असावा, ही सुद्धा आपण प्रार्थना करूयात. अरे, पिकल्या पानांना तुमच्या डोळ्यादेखत राहू द्या. त्यांना काही लागलं, खुपलं, त्यांनी आवाज दिल्या दिल्या तुम्ही तिथं हजर असला पाहिजेत, अशा अंतरावर त्यांना राहू द्या. आपल्याच 4 भिंतीत राहू द्या. मोठा बंगला जरूर बांधा, अरे पण 2-3 खोल्या आपल्या आईबापांसाठी बांधा. अगदी 2-3 नाही जमत आहेत, 1 खोली तरी आपल्या आईबापांसाठी ठेवा. खेद वाटतो की या गोष्टींवरचं पण प्रबोधन करावं लागतंय. खरंच खेद वाटतो. आणि तेही जास्तीत जास्त हिंदू धर्मियांचे आईबाप वृद्धाश्रमात आहेत. चला मुस्लिम धर्मियांचं आपण थोडंसं याबाबतीत तरी अनुकरण करूयात. जे चांगलं आहे ना त्याला प्रवी का तहे दिल से सॅल्यूट ही रहता है. आशा करतो मित्रांनो, घराघरात वृद्धांना सांभाळण्याची टेंडन्सी वाढीस लागू द्या. जी सून म्हणून घरात येते तिने स्वतःच्या आईबापांसारखंच त्यांच्याकडं त्या नजरेतनं बघायला शिकलं पाहिजे. आणि असं शिक्षण तिला, असे संस्कार तिला लहानाची मोठी होताना प्रत्येक मुलीच्या आईबापाने द्यावेत, ही पण मी कळकळीची विनंती करतो. कारण ती जशी एखाद्या घरात सून म्हणून येते, तसंच तिच्या भावाच्या घरी एक मुलगी सून म्हणून गेलेली असते. तिच्या वडिलांच्या घरात ती सून म्हणून नांदणार असते. मग तिने जर तुमच्या आईवडिलांशी अशीच प्रतारणा केली तर ती तुम्हाला चालणार का? हा प्रश्न स्वतःच्या अंतर्मनाला कोणत्याही घराची सून म्हणून जाताना जी मुलगी करते तिचाच संसार खरोखर यशस्वी होऊ शकतो, असंही मी मानतो. आणि ही साधी गोष्ट आहे. प्रत्येक मुलाच्या मनामध्ये ही गोष्ट नक्की असते की तू काही करू नकोस, फक्त माझ्या घरातल्या बुजुर्गांचा सन्मान ठेव म्हणा. बाकी सगळे कष्ट मी करायला तयार आहे, बाकी तुला मी बसून खाऊ घालायला तयार आहे, इतकी धमक प्रत्येक मुलाने पण ठेवावी. मित्रांनो, खरंच ज्वलंत टॉपिक आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त कुटुंबियांना शेअर करा, कारण आपल्याला वृद्धाश्रमांची संख्या कमी करायची आहे.
जय हिंद, जय भारत.